एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. अरे फोन का नाही लागत हिचा? काय काय आहे काय आहे? राधा वैनुडीला मिस करतोयस ना? अरे सारखं सारखं काय तेच तेच विचारता तुम्ही सगळे मला. कारण मला कळू शकतं, म्हणजे मीच जर का तिला इतकी मिस करते तर तू तिला किती मिस करत असशील ना, मला कळतं. मला स्वप्न पण पडलं होतं. मला प्रभातचं स्वप्न ऐकायचं नाही. राधा वैनुडीचं स्वप्न. आणि माहितीये का, त्या स्वप्नामध्ये आम्ही दोघे पऱ्या होतो, पऱ्या असे पंख लावून. पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में. आणि आणि आम्ही तुला अशा हाका मारत होतो, घना दादा, घना दादा, घना दादा. ए ए इकडे. तुझ्या स्वप्नामध्ये राधा मला घना दादा असं म्हणत होती? नाही 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 नाही, मी होते ना स्वप्नात आणि मी तुला घना दादा म्हणते, बरोबर? मग मी तुला घना दादा अशा हाका मारत होते आणि राधा वैनुडी तुला घना राजा अशा हाका मारत होती. हे आणखी डेंजरस आहे. आणि ह्या स्वप्नात मी पण होतो. हो ऑफकोर्स तू पण होतास आणि तुला पंख आले होते मोठे. कुहू मी उडणार नाही. नाही, करेक्ट, तू उडलाच नाहीस. हा, कारण तुला नेहमीप्रमाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचा भयंकर कंटाळा आला होता, तुला आळस आला होता. त्यामुळे तू माहितीये का, तू आम्हाला असं म्हणाला, मी वेपर्स खातोय, तुम्ही उडत या. त्यावर उडता उडता महत्वाचं काम असल्यासारखं मागे वळून मी तुझ्याकडे पाहिलं, कारण तू हाका मारत होतास ना, उडत या. आणि मग जेव्हा मी परत राधा वैनुडीकडे पाहिलं ना दादू, तेव्हा वैनुडी तिथे नव्हती, ती गायब झाली होती. मग मला खूप घाणेरडं वाटलं. अरे ती गायब झाली होती ना, मला विचित्र वाटायला लागलं अतिशय. मग मी जेव्हा सकाळी उठले ना, तेव्हा मी खूप रडले. मला एकदम कसं तरी वाटतं रे दादू. कुहू ए कुहू ए पोरा, इकडे बघ, माझ्याकडे दादूकडे. आपण सकाळी उठलो तेव्हा आपल्याला पंख होते का? सकाळी घना दादा चिप्स खात होता का? मग सकाळी राधा वैनुडी कशी गायब होईल? ते स्वप्न होतं बाळा, स्वप्न होतं. म्हणजे खऱ्या आयुष्यात राधा वैनुडी आपल्या आयुष्यातनं गायब होणार नाहीये ना दादू? असं होणार नाहीये. फोन आला होता, राधाचा फोन आला होता. हा नाही, मला आला होता. तुझी आठवण काढत होते. ती मला मिस करत असणार. लाव ना फोन, लाव ना. मी बेस्ट फ्रेंड आहोत. हो लागला. नॉट रिचेबल आहे यार. तिला रेंज नसणार. मी एक काम करते, मी बाहेर जाऊन ट्राय करते, बाहेर मला रेंज येईल. राधाला रेंज नाही म्हणून कुहू बाहेर जाऊन ट्राय करते. खूप कठीण करून ठेवलंय तुम्ही सगळ्यांनी. खूप. हाय हाय, काय चाललंय? काय कॉफी घेशील ना? कॉफी नको, मला दूध. दूध? ओके. टेबल पुसायला एखादा नॅपकिन आहे? आहे ना, आगे. अरे ते मी करतो, तू काय झालं? चोके दे दे. चल ऑल सेट. या मॅन, ऑलमोस्ट. काय ना, पण थोडा वेळ लागेल अजून मला की सगळं माझ्या पद्धतीने लावून घ्यायला. माझा तो प्रॉब्लेमच आहे थोडा. मी कुठल्याही नवीन जागी गेलो ना की मी 1-2 दिवस तरी अस्वस्थ असतो. फार नाही, फक्त 1-2 दिवस.
त्या प्रत्येक गोष्ट नवीन जागी लावणं, त्याची सवय व्हावी लागते. पण डोंट वरी, मी तुमचं अख्खं घर ताब्यात घेणार नाहीये. हे फक्त माझ्या खोलीपुरतच मर्यादित. काळजी करू नको, अरे मला सवय आहे अतिरेकी टापटिपीची. यु नो व्हॉट महेश, माझी आधीची गर्लफ्रेंड मला याच कारणासाठी सोडून गेली. तिला असं वाटायचं की मी तिच्यापेक्षा माझ्या खोलीवर जास्त प्रेम करतो. त्याला झालं गेलं विसरून जा. कदाचित एखादी दुसरी चांगली तुझ्या नशिबात असेल. गॉड नोस. ए मला तुला एक गोष्ट विचारायची होती. बोल ना. हा घनश्याम कोण आहे? राधाचा बॉयफ्रेंड? नाही नाही, राधाचा नोकरा. ओ राधाचं लग्न झालंय? हो, आता नुकतंच झालं, काही महिने झाले फक्त. अजिबात वाटत नाही. सध्या एनी प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम काय, बारीक किरकोळ भांडण झालं दोघांमध्ये. आले रुसून 4 दिवस इकडे. आय टेल यू, घनश्याम इज अ व्हेरी स्वीट बॉय. इंजिनियर आहे, हुशार आहे, देखणा आहे, आणि काळे फॅमिली. हो, इतकी माणसं आहेत पण इतका जीव लावतात तुला सांगतो मी. घनश्याम इज व्हेरी नाईस, मनमिळाव. कधी कधी टेन्शन म्हणून घेणार नाही, आणि त्याला जरी आलं ना तरी दुसऱ्याला तसं दाखवून देणार नाही. मी विचार केला दोघांमधला प्रॉब्लेम आहे, दोघं काय करायचं बघतील, सोडून द्यावं आपण, गप्प राहावं, बघावं काय चालतंय. ग्रेट. दूध. तू कॉफीच घेतोस रोज? मी मात्र कॉफीच घेतो तेव्हा. मी आणि राधा बोला बस. दिवसातून एक 5-6 वेळा. बापरे. अरे नाही काय नाही. रेंज तर आहे, फोन कर ना यार. हॅलो. हाय. अरे तू काय चिकटून बसला होतास काय फोनला? हो. नाही 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 नाही, अगं हे मी ते गेम खेळत होतो ना फोनवर, त्यामुळे तुझा कॉल लगेच दिसला आणि मी लगेच उचलला. अरे सॉरी, मगाशी खूप उशीर झाला होता, म्हटलं निघता निघता बोलावं. आणि तसंही घरून तुझ्याशी नीट बोलता येत नाही ना. का? अरे का काय भांडण नाही का झालंय आपलं? इतकं नॉर्मल बोलायला लागलो तर संशय येईल ना घरी. हा हा, हो हो हो, म्हणजे ते खरंच आहे नाही का. तू का फोन केला होतास? ते हे बाबा आले होते आणि बाबा आले होते आता, आणि ते विचारत होते की राधा कॉफी प्यायला येणार आहे का आज, असं ते विचारत होते बाबा. अरे सांगते काय, उशीर झाला आज निघाला ना. मी एक काम करते, मी ना ऑफिस संपल्यावर येते घरी, चालेल? मला काय चालेल. तुझा काय प्लॅन आज? माझं काय असणार, मी ऑफिसला जाणार नाहीये आज. मी ऑफिसला जाणार नाहीये आज. मी माझे काही जुने मित्रमैत्रिणी आहेत, म्हणजे बिजॉय, डब्या, दिवाकर, त्याला मी डब्या म्हणतो, अवनी, तू ओळखत नाहीस, कॉलेज मधले मित्रमैत्रिणी आहेत. ओ, ते खूप दिवस मागे लागलेत की खूप दिवस झाले आपण सगळे भेटलो नाहीत. त्यामुळे मी आता आज त्यांना भेटेन म्हणतोय, मज्जा करू आम्ही सगळे, अवनी वगैरे. काय माहिती नाही म्हणजे कसं होईल आता प्रोग्राम, काय कसा वेळ जातो, भेटीन त्यांना आज. बरं झालं, चांगला प्लॅन आहे. तू भेटून ये मित्रांना, बरं वाटेल. अरे मी पण ना काल फेसबुकवर माझ्या एका जुन्या मैत्रिणीला भेटले, शाळेतल्या. तिला म्हटलं भेटूया का, तर म्हटली बाळ लहान. वाव, क्यूट. बाळ लहान आहे का? ते मग तिला भेटायला जाशील तेव्हा बाळासाठी काहीतरी घेऊन जा. मला लहान मुलं जाम आवडतात, जाम क्यूट असतात अगं. तसं करून मस्त आपल्याकडे बघून बोलतात करून. त्यांचं बोलणं आपल्याला कळत नाही, आपलं बोलणं त्यांना कळत नाही. पण एक बरं असतं ना, आपणच बोलतो ना, ते फार बोलतच नाही, त्यामुळे जाम मजा येते लहान मुलांबरोबर. हो,
तुला बाळा आवडतात? मला नव्हतं माहिती. आपला कधी विषयच नाही झाला ना तसा, त्यामुळे कधी बोललो नाही. हे पप्पांनी घेतला होता का फोन? वेगळाच आला पप्पांचा आवाज आज फोनवर मगाशी. हा तो होय. अरे आमच्याकडे ते एक मिस्टर रानडे म्हणून आले. इतका बोर माणूस आहे घनश्याम. तो मला स्वच्छतेवरनं शिकवत होता. आता विचार कर. आय कांट इमॅजिन. अगं पण पप्पांचे मित्र असतील ना ते, तर मग ठीक आहे. वयस्कर माणसांना सवय असते अगं, लक्ष द्यायचं नाही, ऐकायचं सोडून द्यायचं. नाही 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 नाही, मोठा माणूस नाहीये, यंग आहे, म्हणजे माझ्याच वयाचा आहे. पण इतका आगाऊ आहे ना तो, मला वैताग आलाय नुसता. कोण आहे हा? अरे पेइंग गेस्ट ठेवलाय पप्पांनी घरात. पेइंग गेस्ट? घरात त्याचं इतकं कौतुक चाललंय का तर म्हणे शेफ आहे. तो पहाटे 4ला उठून जॉगिंगला जातो, घरात बंदुका घेऊन फिरतो म्हणून. व्हॉट? बंदुका घेऊन फिरतो घरात? अरे तो शूटर आहे, स्वतःला शूटिंग चॅम्पियन म्हणतो. काय माहिती खरं का खोटं. ओके. पण त्याला असं वाटतं की तो दिसायला खूप भारी आहे. हो का? मग दिसतो का तो खूप भारी वगैरे? नाही रे. बरं ऐक ना, मी आता बाकीचं सगळं आल्यावर बोलते. खूप वैतागले रे मी. ए राधा, तू शांत राहा. तू शांतपणे हँडल कर, म्हणजे तू शांतपणे हँडल करशीलच. मी आपलं सांगतोय म्हणजे चिल. लक्ष देऊ नको अगं. नाही नाही मी ठीक आहे, आपण संध्याकाळी बोलू. अरे पण आपली संध्याकाळी भेट नाही होणार नाही का? का? अरे तू मित्रांना भेटायला जाणारच ना संध्याकाळी? हा 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 अगं ते काय अजून नक्की नाही काय, म्हणजे ते मी त्यांना फोन करेन. आणि म्हणजे ते फ्रीच आहेत, म्हणजे अवनी तरी सिंगल रेडी टू मिंगल. पण मला माहिती नाही ना काय आता कसं वर्कआउट होत आहे, काय टाइम वगैरे. तर बघू ते, म्हणजे ते काय झालं तर होईल, नाही तर ते चालेल. म्हणजे काय. बरं ठीक आहे, मग बहुतेक भेटू संध्याकाळी. बाय बाय. अवनी कसली भंगार दिसायची. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. पप्पा. पप्पा मला कॉफी द्या ना प्लीज. कॉफी? कसं राधा, अबीर असं म्हणाला की फार कॉफी पिऊ नये, इट्स नॉट हेल्दी. आणि रात्री तर अजिबातच पिऊ नये. कारण सांगितली त्यांनी मला त्याची, आणि मला पटली बरं का ती. अच्छा. आता आपल्या घरी कॉफी कधी करायची किंवा कधी करायची नाही हे सुद्धा तो रानडे ठरवणार आहे का? नाही तसं नाही. नाही काय पप्पा, की कॉफी प्यायची वेळ, त्याची काय थिअरी, कारण हे मलाही कळतं. पण कसं आहे की काही गोष्टी वाईट आहेत हे माहिती असून सुद्धा आपण त्या करतो, कारण आपल्याला बरं वाटतं. ऑफिस मधनं मी दमून येते, आल्यावर फ्रेश व्हायला कॉफी प्यावंसं वाटतं आणि मला बरं वाटतं म्हणून मी ती पिते. जसं आनंद लुटल्यावर तुम्हाला बरं वाटतं ना तसं. एक्झॅक्टली तो हेच म्हणाला. आता तो म्हणाला की एक कप कॉफी पिण्यापेक्षा एक पेग घ्यावा, इट्स मोर हेल्दी. अबीर म्हणाला असं. तुम्हाला कॉफी करायचा कंटाळा आला असेल तसं सांगा, मी करून घेईन. नाही तसं नाही, मी करतो कॉफी, मी करतो. राधा 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 ऐक ना, ऐक. मला सुद्धा ना आता रायफल शूटिंग शिकावंच वाटायला लागलं.
अबीर बरोबर गेलो तो आज फायरिंग रेंजवर. काय मजा आला म्हणून सांगू तुला. वा. तो म्हणाला मला की रायफल शूटिंग शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं, कोणीही शिकू शकतो. तो शिकवणार आहे मला. पप्पा हा. तुम्ही काहीतरी खूळ घेऊ नका डोक्यात. मी इमॅजिनच करू शकत नाही तुम्ही रायफल धरली हातात. स्वभाव नाही आहे तुमचा तो. कोणी सांगितलं तुला? तुला माहित नाही लहानपणी मी लगोरी चॅम्पियन होतो. मी बॉल मारला आणि लगोरी फुटली नाही असं होत नसं कधी. सॉलिड नेम आहे माझा. हा. पप्पा लगोरी खेळणं आणि रायफल चालवणं म्हणजे सेम आहे का? हे बघ, नेम डोक्यात असतो. अच्छा, हे काय त्या रानडेंनी सांगितलं वाटतं तुम्हाला? हो, अबीरच म्हणाला नेम डोक्यात असतो. तुमच्या हातात काय आहे, रायफल आहे का लगोरीचा बॉल आहे, त्याच्यावर काही अवलंबून नसतं. फायरिंग रेंजवर तुला सांगतो अशी बंदुकीतनं गोळी सुटली आणि समोर टार्गेटवर बुल साय मध्ये लागली की काय काय वाटतं ना, अमेझिंग. तो ना शरीरातलं सगळं फ्रस्ट्रेशन आहे ना ते असं निघून जातं. तुम्हाला कसलं फ्रस्ट्रेशन आहे? काय फ्रस्ट्रेशन कसलं आहे तुम्हाला? आहे मलाही फ्रस्ट्रेशन आहे. हो, म्हणजे बघ ना, कधी कधी अजूनही मी केलेला पदार्थ बिघडतो. हा, हे माझी सायकल चोरीला गेली. ती अजूनही तुझ्या धाकामुळे मला नवी विकत घेता आलेली नाही. माझा धाक राहिलाय कुठे पप्पा? माझा धाक आणि असते कुठे मुळात मी इथे धाक दाखवायला? आलेस ना आता परत. जाणार आहे काही दिवसांनी. कधी कधी उगवणार आहे तो दिवस परत जायचा? तुम्हाला काय बोरिंग व्हायला लागलंय का माझं इथे असं राहणं पप्पा? हा, झालंस थोडीशी बोर. हो, रिअली? अरे मस्करी केली, तुम्ही काळजी करू नका पप्पा. मी फार दिवस राहणार नाहीये इथे तुमच्या. गंमत केली. इट्स ओके. मी आणतो कॉफी करू. नाही, मला कॉफी नकोय. अरे मला खरंच नकोय. मला काहीच नकोय. होय. मी आणतोय कॉफी करून. मला नकोय. पप्पांना भेटायला आलोय. आणि काय? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. तू मॅरिड आहेस? या माहितीने तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का रानडे? नाही, फरक असं नाही, बट यू डोंट लुक लाईक. असं काय लग्न झालेली किंवा लग्न झालेला असा काही शिक्का असतो का चेहऱ्यावर? नाही, पण लग्न झालेली माणसं ना सहसा लग्न झाल्यासारखी दिसतात. म्हणजे काय? म्हणजे सुस्तावलेली, सॅटिस्फाईड, आयुष्याबद्दल ना स्थैर्य आलेली. आपण एक काम करू. आपण एक टेस्ट घेऊ. तुमची अशी 100 माणसं उभी करू आणि मग तुम्ही ओळखा यातली लग्न झालेली माणसं कुठली आहेत. 99 बरोबर ओळखीन. एकच चुकेल, तो सुद्धा तुझा नवराच असेल कदाचित, घनश्याम काळे. कशावर? नाही, जशी तू लग्न झालेली दिसत नाहीस तसा तोही दिसत नसेल असं मी अज्युम केलं. अत्यंत बालिश आणि घाणेरडं लॉजिक आहे तुमचं. त्यामुळे माझं ऑब्झर्वेशन खूप चांगलं आहे दादा. मला खूप बोर होतोय आणि मला काम आहेत. मलाही खूप काम आहेत. मी कामच करत होतो आता. उगाच तुझ्याशी बोलत बसलो. मी चॉकलेट मूस करतोय, माझी स्पेशालिटी आहे. मग काय मी काय आता मदत करू का तुम्हाला? नाही नाही, तू मदत नको करूस. तू फक्त खा. तू कशी करणार मदत? पण तुला तो काहीच येत नाही.
म्हणजे प्राची मला म्हणाली की तुला स्वयंपाकही येत नाही. सांगितलं का आत्याने? हो. ग्रेट. पण माझ्या पप्पांना येतो स्वयंपाक करता आणि माझ्या सासरी सगळ्यांना येतो स्वयंपाक करता आणि मुख्य म्हणजे माझ्या मिस्टरांना खूप छान स्वयंपाक करता येतो. मिस्टरांना हो. म्हणजे घनश्याम काळे यांना स्वयंपाक येतो. हो. गुड. पण मिसेस राधा घनश्याम काळे हिला मात्र स्वयंपाक येत नाही. गुड. घनश्याम राधा जरा फिल्मी वाटतं ना. सो चीजी. श्यामची राधा, राधाचा घनश्याम. रानडे, तुम्ही खूप बोलता हो आणि उगाचच दुसऱ्याच्या आयुष्यात लुडबुड करता. इट्स अ बॅड हॅबिट. Is it? इट इज. हो. रानडे, माझ्या घराचं दार वाजल्यावर मी उघडू शकते. बाय ऑल मीन्स तुझंच घर आहे. काळ्यांचंही तुझंच घर आहे. मी काय दार घेऊन पळून नव्हतो जाणार. चिडलीस? हेच म्हणतो, स्थैर्य नाही आयुष्यात. कुठल्या जन्माचा सूड घेतायत पप्पा माझ्यावर? काय हाय. काय तू आलास घनश्याम? तू कसं काय आलायस? बरं झालं तू आलास. मला इतकं इतकं बोर होतंय ना इथे या घरात. मला खरं माझा विश्वासच बसत नाहीये की तू आलायस. बरं झालं आलायस तू. हे प्राची आत्यांना भेटलो नव्हतो ना खूप दिवसात, म्हणून. आत्तीला भेटायला आलायस तू? नाही, ऍक्च्युली मी पप्पांना भेटायला आलोय. आणि काय झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.